मित्रांनो, आज मी एक फॅमिली ब्लॉग करतोय आणि औरंगाबाद शहरातील हे हिरण्य रिसॉर्ट जे आहे त्याच्या शेजारी हे एक फोर्ट व्ह्यू रिसॉर्ट आहे. त्या ठिकाणी मी फॅमिलीसोबत आलेलो आहे. बॉडी बिल्डिंगचे बरेचसे ब्लॉग केले, परंतु आता मी आज एक फॅमिली ब्लॉग करतोय आणि एक मॅरेज ॲनिव्हर्सरी होती आमची, तर त्या निमित्ताने आम्ही आज ह्या फोर्ट व्ह्यू रिसॉर्टला आलेलो आहे आणि खूपच छान रिसॉर्ट दिसतंय. आज आपण इथे व्हिडिओ बनवूया. इथलं आज काय काय आहे सर्व गमती जमती, आणि सोबत विराज पण आहे आणि इथले काय गमती जमती आहेत हे सर्व आज आपण बघणार आहे. औरंगाबादमध्ये आपण राहत असाल तर हे कशा प्रकारचं हे म्हणजे रिसॉर्ट आहे आणि इथं काय काय सुविधा आहेत हे सर्व आपण आज बघणार आहे. तर चला, हे बुकिंग ऑफिस आहे. हे बघा, अशा प्रकारचं हे इथं सर्व दिलेलं आहेत. रेट्स खूप कमी रेट आहेत. आपण बघतो इथे की स्विमिंग पूल आहे, त्यानंतर मॅजिक शो, हॉर्स रायडिंग. माझं नाव अतुल आहे. मी फोर्ट व्ह्यू रिसॉर्टमधून आहे. तर ॲक्च्युली तुम्हाला तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला सुखा समाधानाचा आणि आनंदमय जावं. थँक्यू. रिसॉर्टचा जो बोर्ड बघितला तर फोर्ट व्ह्यू नावावरून तुम्हाला काही कल्पना आली का? तर फोर्ट व्ह्यू म्हणजे इथं मला व्ह्यू दिसतोय. इथं फोर्टचा व्ह्यू मी एक झूम करून दाखवतो. अप्रतिम, तुम्ही इंटेलिजंट आहात. बरेच लोकांना कळत मी नाहीये. लगेच झूम करून दाखवतो सर. दौलताबादचा जो ऐतिहासिक किल्ला आहे, Yes, yes, त्या yes. किल्ल्याचा जो फ्रंट आहे, फ्रंट नाहीये किल्ल्याला, तर तो किल्ल्याचा Okay. जो फ्रंट आहे तो बारदारी म्हणतात त्याला. 12 दरवाजे आहेत. हा. मध्ये डायरेक्टली समोर दिसतोय सर. फ्रंट दिसतो. खूप छान तुमची कन्सेप्ट आहे. रेस्टॉरंट दिसतंय तुम्हाला, हा, जे हे आपण restaurant. तयार करत आहोत ते तरंग रेस्टॉरंट आहे. फ्लोटिंग तरंग. रेस्टॉरंट त्याचा पॉईंट असणार आहे. तर अच्छा. तिथून कंटिन्यू खाली फिशिंग साठी पण जागा ठेवलेली आहे वा, वा. आम्ही. तिथे ज्यांना फिशिंगची आवड आहे ते फिशिंग पण करू शकतात. हा एक्झिक्युटिव्ह मीटिंग हॉल आहे, व्हीआयपी हॉल आहे. तर याच्यामध्ये जे मल्टीनॅशनल कंपनीज असतात तर त्यांच्या जे मीटिंग्स असतात त्याला कॉन्फरन्सचं स्वरूप देतात. तर म्हणजे असते त्यांचे इथे कॉन्फरन्स असतं. ते कॉन्फरन्स घेतात, याच्यामध्ये ते चर्चा वगैरे करतात. त्यांचं काही त्याच्यामध्ये काही विषय वगैरे असतात त्यांचे, आणि त्यांची जी लेवल असते ती ओनर लेवल असतात सर्व. त्यांच्यामध्ये छोटा मोठं कोणी नसतं, सगळं मालक लेवलचे असतात. आणि त्यानंतर हे कॉन्फरन्स झाल्यानंतर इथे जेडी असतं, जनरल डिस्कशन. जनरल डिस्कशन इथे ते करतात आणि हे जनरल डिस्कशन करत असताना त्यांना आम्ही इथे टी कॉफी वगैरे इथे प्रोव्हाइड करतो. आणि त्यानंतर इकडे ई सेशन आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांचं जे ठरतं ते ठरल्यानंतर त्यांना मेलिंग वगैरे करायचं असतं ऑल डिझाईनला. तर ते तिथं मेल वगैरे करतात, काही प्रिंट वगैरे काढतात. तर ऍक्च्युली हे ई बिझनेस लायब्ररी पण म्हणतात त्याला. तर ही ई बिझनेस लायब्ररी प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. याची कॅपॅसिटी 100 लोकांची आहे. तर इथे तुम्हाला डिलिशियस फूड इथे मिळेल. त्याची क्वालिटी वगैरे सध्या चालू आहे, सध्या सुरू आहे आपल्याकडे. तर तुम्हाला हे एसी डायनिंगचा पण आनंद इथे तुम्हाला घेता येऊ शकतो. इथं तुम्ही सुंदर जेवणासोबत एसी तुम्हाला इथे उपलब्ध राहील. त्यांना सोबत बसायचा आनंद घ्यायचा आहे तर ते पूर्ण होल फॅमिली
मुलं वगैरे सगळं बसून इथं डायनिंगची व्यवस्था केलेली एक आहे मोठं आपण. कुटुंब असलं तर हा, मोठं कुटुंब जर राहिलं तर छान होतं, टेबलला त्यांना कम्फर्टेबल होत नाही. अच्छा. तर त्याची व्यवस्था केलेली आहे आपण. आहे मिराज खान साहेब, हे आमचे मेन सिनियर साहेब आहेत. तर हे इथे मार्केटिंग आणि पूर्ण जे आमचं HR डिपार्टमेंट आहे ते सगळं ते हँडल करतात. रूम आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत. ॲक्च्युली डिलक्स रूम आहे, त्याचा रेट आहे 2500 प्लस GST. त्याच्यामध्ये आम्ही स्विमिंग आणि सकाळचा जो ब्रेकफास्ट असतो तो कॉम्प्लिमेंटरी देतो. आणि प्रीमियम रूम आहे त्याचा 3800 प्लस GST. त्याच्यामध्ये पण स्विमिंग आणि ब्रेकफास्ट दोन्ही गोष्टी राहतील. आणि आपल्याकडे डॉमेटरी पण आहे, त्याच्यामध्ये 27 प्लस 27 असे 54 लोक त्याच्यामध्ये स्टे करू शकतात. त्याच्यामध्ये बंकर बेड व्यवस्था असते. त्याच्यामध्ये 5000 रुपीज पर डॉमेटरी चार्ज असतो. आपल्याकडे 2 डॉमेटरी आहेत. तर मित्रांनो, आता आपण बघतो ह्या ठिकाणी असलेला स्विमिंग पूल. तर ह्या रिसॉर्टमध्ये जे स्विमिंग पूल आहे देसी तडका, फोर्ट व्ह्यूचे देसी तडका जी कन्सेप्ट आहे ती आपण बघणार आहे. तर ही आतमध्ये आहे, तर आपण आता आत जाऊन बघूयात काय आहे कन्सेप्ट. इकडे जे आहे हे देशी तडका आपण याच्याकरता म्हणत आहोत की याच्यामध्ये आपल्याकडे 4 कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये आपल्याकडे 4 तडका असणार आहे. पहिला महाराष्ट्रीयन तडका, त्याच्यानंतर खानदेशी तडका, कोल्हापुरी तडका आणि मालवणी तडका. आता तडका म्हणजे असतं काय? तडका म्हणजे महाराष्ट्राचं ट्रेडिशनल फूड. म्हणजे जे आपण आपल्या चुलीवरचं जे ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, त्याच्यानंतर पिठलं, ठेचा वगैरे जे खायचं होतं त्याला ट्रेडिशनल फूड म्हणतात. तर त्याचं चव वगैरे चुलीवरती जेव्हा आपण त्याला बनवतो त्याचं चव वगैरे अजून अप्रतिम. हो, चूल वगैरे पण आहे. इकडे पण आहे, त्या साईडला पण तिकडे चूल आपण केलेले आहेत. ॲक्च्युली खानदेशीमध्ये जे मांडे वगैरे असतात हातावर बनवतात, ते आपण असली घी सोबत गेस्टला सर्व करतो. एक महिन्यानंतर तुम्हाला सगळं तडका मिळेल. आमचा सेटअप इथे सध्याला चालू झालेला आहे, पण आम्ही इथे सध्या आता इथे बँक्वेट वगैरे चालू केलेलं आहे. इथे आम्ही सेटअप वगैरे करतो, इथे पार्टीज वगैरे होतात. हे बँक्वेट किचन आहे आमचं. आणि इथे 50 लोकांची कॅपॅसिटी आहे. याच्यामध्ये कॅन्डल चालू राहिल्यानंतर इथे तुम्हाला कॅन्डल लाईट डिनर तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये अप्रतिम तुम्हाला कॅन्डल लाईट डिनरचा फील येणार आहे. तर इथे 50 लोक आपल्याकडे आरामशीर इथे कॅन्डल लाईट डिनरसाठी येऊ शकतात, कॅन्डल लाईट डिनर घेऊ शकतात. इथे आहे रेस्टॉरंटची आपण डिझाईन तसं केलेलं आहे की जिथे डार्कनेस जास्त राहील. रात्री 9च्या नंतर तर अजून जास्त इथे डार्कनेस राहते. तर हे कॅन्डल लाईट डिनर त्याकरताच आपण हे रेस्टॉरंट इथे तयार केलेलं आहे. तर मित्रांनो, इथे आपल्याकडे द डेन रेस्टॉरंट म्हणून औरंगाबादचं खूप मोठं अट्रॅक्शन आपल्याकडे येत आहे. तर डेन रेस्टॉरंट म्हणजे कुठंच नाही आहे आणि औरंगाबादमध्ये पहिल्यांदाच आणि दौलताबादचं तर खूप मोठं अट्रॅक्शन ठरणार आहे. तर इथे डेन रेस्टॉरंट म्हणजे डेन म्हणजे गुफा. आपण याला गुफाचा आकार देणार आहोत. याच्यामध्ये 2 सेशन असणार आहेत. पहिलं सेशन जे आहे ते तुम्हाला जे समोर दिसत आहे त्या पहिल्या भागामध्ये तुम्हाला तिथे टेबल आणि चेअर बसण्याची व्यवस्था राहील. खाली पूर्ण पाणी राहील आणि टेबलवरती तुम्ही जेवण जे काही घ्याल, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, ते फूड घेत असताना तुम्हाला फिश मसाज करतील तिथे. फिश मसाज मिळणार आहे? हो, म्हणजे तुम्ही फूड घेत असताना तुमच्या पायांना फिश मसाज म्हणजे फिश टिश्यू जे असतात क्लिअर करतात. फिश मसाज मिळणार आहे ज्यावेळेस आपण फूड घेत असणार. बरोबर, खुर्चीवर चेअरवर बसून. हो. आणि हे जे तुम्हाला दिसतंय तर इथे जे तुम्हाला पूल टाईप दिसतंय बघा, पूलची जागा केलेली आहे. तर इथे खाली पूर्ण पाणी, लाइटिंग वगैरे राहील, फिश वगैरे राहील आणि वरती पूर्ण स्टफन ग्लास टाकणार आहोत आम्ही. स्टफन ग्लासवरती जर तुम्ही इंडियन स्टाईलमध्ये जर फूड घ्याल कुठलंही, तर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला फिलिंग येईल की तुम्ही पाण्यावर बसून जेवण करताय. क्या बात आहे. तर असे 2 कन्सेप्ट आम्ही इथे चालू करणार आहोत. कधी करणार पहिले सांगा मला. मी पहिला दिवाळीच्या नंतर सर, मी येणार आहे, नक्की येणार आणि यावर नक्की स्पेशल व्हिडिओ असणार आहे. विथ फॅमिली या, विथ फ्रेंड या, रिलेटिव्ह वगैरे सगळे.
मध्ये बर्थडे पार्टीज वगैरे हां, हां. फॅमिलीसाठी. सेलिब्रेशन करायचंय, कॉन्फरन्स घ्यायची आहे, तर त्याकरिता आपण एमरॉन हॉल इथे AC हॉल आहे आपल्याकडे, तर त्याच्या आपण एंटरमध्ये चाललेलो आहोत. प्लीज. इथे स्टेज वगैरे आहे, पोडियम वगैरे आहे, त्याच्या बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. इथे 200 लोकांची कॅपॅसिटी याची, तर 200 लोक इथे कॉन्फरन्स घेऊ शकतात. कुठलं सेलिब्रेशन वगैरे असलं कॉन्फरन्स वगैरे, तर इथे तुम्ही व्यवस्थित घेऊ शकता. काय असं होत आहे आपल्या. ज्या लोकांना कॉन्फरन्समध्ये लवकर पोहोचायचं आहे, तर ते हा सेतूचा वापर करून ते डायरेक्टली कॉन्फरन्स हॉलमध्ये लवकर वेळेवर पोहोचू शकतात. हां, हे सेतू बनवलेला आहे इथे. सेतू बनवलेला आहे. ह्या 21 VIP रूम्स आहेत. ह्या 21 VIP रूम बनणार आहे तिथे आतमध्ये. बरोबर. खूप मस्त. पनीर चीज बॉल आहे. ही पनीर चीज बॉल खातोय. बघू याची टेस्ट. टेस्ट खूप अप्रतिम आहे याची. पनीर चीज बॉल नक्की खायचं आल्यानंतर. हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. याची कॅपॅसिटी 100 लोकांची आहे. इकडे बुफे काउंटर्स, इकडे चाट काउंटर्स आहेत, त्याच्यानंतर इकडे आईस्क्रीम पार्लर वगैरे असे पूर्ण काउंटर्स चालतात. हे काय आहे? ॲक्च्युली हे पण रेस्टॉरंटचाच एक भाग आहे. ॲक्च्युली ज्यांना स्पेशल हवं, जे फॅमिलीसोबत त्यांना थोडंसं एक प्रायव्हसी हवी, प्रायव्हसी करता आपण हे इथे एक रेस्टॉरंटचाच भाग इथे बनवलेला आहोत आपण. त्यानंतर इथून तुम्हाला व्ह्यू वगैरे डोंगराचा व्ह्यूज पण छान मिळतील. झाडी वगैरे आहे. इकडे क्रिसमस लॉन तुम्हाला समोर मिळतो. असा पूर्ण परिसर तुम्हाला रिच लुक तुम्हाला इकडनं ह्या कॅनोपीमधून मिळतो. इथे जवळजवळ 8 ते 10 लोक इथे लंच, डिनर या ब्रेकफास्ट घेऊ शकतात, करू शकतात. हो हो. आणि पावसाळ्यामध्ये तुम्ही थोडंसं इमॅजिन करा पूर्ण व्ह्यूज काय असतात. तुम्ही इथे बसलेला आहात, या चेअरवर तुम्ही बसलेला आणि ह्या ठिकाणी तुमच्या मागे बघा कसा व्ह्यू असणार आहे. सुंदर व्ह्यू असा असणार आहे. हा डोंगराचा हिरवागार डोंगर. आणि मला वाटतं त्या ठिकाणी काही वॉटरफॉल्स पण असतात छोटे छोटे. हो हो. त्या डोंगरामध्ये पलीकडे एक मोठा वॉटरफॉल पण आहे. तिथे पण आपण नक्की जाऊया. तिथे पण तुम्हाला दाखवेल. आता आपण प्ले एरियामध्ये जाणार आहोत. त्याचं नाव एंटरटेनमेंट झोन आपण म्हणूया. त्याच्यानंतर तिकडे तुम्हाला मी चेरी लॉन, स्टेज, टोपॅज हॉल याबद्दल माहिती देणार आहे. तिथे नंतर आपल्याकडे डॅशिंग कार, रेन डान्स, पेंट बॉल, सॉफ्ट प्ले, स्केटिंग, हॉवरबोर्ड वगैरे जे काय आहे ते पूर्ण मी तिथे तुम्हाला लाईव्ह गेल्यानंतर पूर्ण कन्सेप्ट मी क्लिअर करतो. एंट्री तर भन्नाट आहे ती. पूर्ण मोठू पतलू आणि माझा मुलगा तर खूप फॅन आहे मोठू पतलूचा. आणि जे मुलं असतील त्यानंतर आपल्याकडे मोठू कॅप्टन अमेरिका वगैरे मस्त आहे. खूपच मस्त. सेल्फी पॉईंट आहे ॲक्च्युली. मुलं यांच्यासोबत सेल्फी काढतात. हां हां. त्यानंतर इकडे हे सर्व कार्टून्स आहेत ना? हो हो. इकडे हा चेरी लॉन, इकडे चेरीचे झाड आहे बघा पूर्ण. अच्छा, हे चेरीचे झाड आहेत. ह्या चेरी लॉन 150 लोकांच्या कॅपॅसिटीचा फंक्शन वगैरे. इकडे स्टेज वगैरे. ह्या झाडांना चेरी वगैरे येईल का? हो हो. चेरी आता आलेली बघा, हिरवी आलेली आहे. आता ते नंतर रेड आणि नंतर मग ब्लॅक होतं त्याला. झूम करून दाखवतो तुम्हाला ही चेरी. तर आता ह्या चेरीच्या झाडांना जेव्हा लाल लाल चेरीज येतील तर इथला लुक खूप छान असणार आहे. त्याच्यानंतर समोर स्टेज वगैरे आहे, पोडियम वगैरे आहे. तिकडे टोपॅज हॉल पण आहे 70 लोकांच्या कॅपॅसिटीचा. अच्छा, ते पण एक स्टेज आहे. इकडे लाखच्या चुडीचा स्टॉल. इकडे लाखच्या चुडीचा स्टॉल वगैरे आहे. इकडे नेट क्रिकेट. आता हां, नेट क्रिकेट. इथे जे गेस्ट आपल्याकडे येतात, फॅमिलीज येतात, ते पूर्ण नेट क्रिकेटचा आनंद घेतात. ॲक्च्युली आपण सध्या कॉम्प्लिमेंटरी ठेवलेलं आहे. त्यानंतर इकडे आता आपण लहान अंडर 14 प्ले झोनमध्ये जाऊया.